नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, आजचा व्हिडिओ आपला आरोग्य विभाग भरती संदर्भात। त्यामध्ये गट क आणि गट क आणि गट ड ची स्कोर लिस्ट जे की मार्कांची यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा त्या लिस्टनुसार चेक केलेला असेलच। तर पहा, या अगोदर आपण यावर एक व्हिडिओ बनवला होता, निवड प्रक्रिया, त्यानंतर नॉर्मलायझेशन आणि कागदपत्रासंदर्भात। तर त्यावर बऱ्याच कमेंट्स आलेले आहेत की काही कागदपत्र आमच्याकडे नाही आहे, तर त्या संदर्भात काय करायचं। तर म्हणून आपण कागदपत्राचा उल्लेख या ठिकाणी या व्हिडिओमध्ये करणार आहोत की कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि जर आपल्याकडे ती कागदपत्रे नसतील तर त्यावर काय उपाय आहे तो। त्यानंतर पहा, मार्कमध्ये बदल होणार आहेत का। काही जणांचं म्हणणं आहे की आमचे प्रश्न अद्यापही चुकीचे आहेत, म्हणजे सेकंड आन्सर की लागून सुद्धा काही प्रश्नांवर विद्यार्थ्यांचे आक्षेप आहेत, तर त्यामध्ये आता बदल होईल का। तर या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर पहा मित्रांनो, आरोग्य विभागाचं हे प्रसिद्धीपत्रक आहे। या प्रसिद्धीपत्रकात स्पष्टरित्या दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। प्रसिद्धीपत्रक आहे 20 जानेवारी 2024 रोजीचं। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या अखत्यारीत गट क गट ड संवर्गातील सरळ सेवा भरती 2023 आणि 24 बाबतीत। तर याचा विषय पहा, परीक्षेत मिळालेले गुण आणि गुणपत्रिका। तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क गट ड संवर्गातील ऑनलाईन परीक्षा राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये 108 परीक्षा केंद्रांवर 30 नोव्हेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 व 12 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती। TCS आयोजन यांनी उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेतील पदनिहाय मिळालेले गुणांचा सादर केलेला तपशील यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। म्हणजे हे प्रसिद्धीपत्रक कोणतं आहे, तुमचे जे गुण लिस्ट म्हणजे गुणांची यादी जी प्रसिद्ध झालेली आहे त्या अगोदर हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। तर पहा, सदर गुणपत्रिकेनंतर नियुक्त प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजे पहा, यानंतर आता काय होणार आहे, एक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर निवड यादी प्रसिद्ध होणार आहे, पण पदनिहाय होणार आहे, म्हणजे पदानुसार वेगवेगळी। त्यानंतर प्राधिकारी निहाय सुद्धा। तर त्यामध्ये पहा, त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला या गुणपत्रिकेतील गुण क्रमांकाच्या आधारे निवडीचा दावा करता येणार नाही। म्हणजे तुम्हाला जे गुण मिळालेले आहे त्या आधारे सुद्धा तुम्हाला दावा करता येणार नाही। विहित काल मर्यादेत पोर्टलवर सादर केलेले आक्षेप विचारात घेण्यात आलेले आहेत। अन्य कोणत्याही मार्गाने विभागाला सादर केलेले आक्षेप काल मर्यादा उलटून गेल्याने विचारात घेण्यात येणार नाहीत, याची नोंद घ्यावी। म्हणजे पहा मित्रो, यावरून आपल्याला स्पष्टरित्या यांनी सांगितलेलं आहे की आक्षेप किंवा हरकती घेण्याचा जो कालावधी होता तो गेलेला आहे। त्यामुळे कालमर्यादा संपल्या कारणाने यानंतर येणारे आक्षेप ते कोणत्याही मार्गाने असो विभागाला जर सादर झाले तर ते ग्राह्य धरल्या जाणार नाही किंवा त्यांचा विचार केला जाणार नाही। म्हणजेच तुम्हाला जे सध्या मिळालेले मार्क्स आहेत तेच तुमचे अंतिम मार्क्स राहणार आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। तर पहा, तलाठी भरतीमध्ये काय झालं होतं, तलाठी भरतीमध्ये अगोदर फर्स्ट आन्सर की लागली होती, त्यानंतर सेकंड आन्सर की लागली होती आणि त्यामध्येही दुरुस्त करून थर्ड रिस्पॉन्स शीट जी आहे ती उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली होती। पण ती कधी देण्यात आली होती, लिस्ट जाहीर होण्या अगोदर। म्हणजे मार्कांची जी यादी आहे, गुणवत्ता यादी, ती प्रसिद्ध होण्या अगोदरच रिस्पॉन्स शीटमध्ये सुधारणा करण्यात आल्या होत्या। या ठिकाणी काय झालं आहे, आरोग्य विभागाने जी गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे। त्यामुळे गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्या कारणाने आता तरी त्या रिस्पॉन्स शीटमध्ये बदल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही। म्हणजे बदल होणे थोडं कठीणच आहे, बदल होईल की नाही याची गॅरंटी नाही, शक्यतोवर बदल होणार नाही असे या ठिकाणी आपल्याला आरोग्य विभागाच्या या परिपत्रकावरून स्पष्ट होते। त्यामुळे पहा, तुम्ही जर आता आक्षेप घेतले SMS द्वारे असो, कॉलद्वारे असो, ईमेलद्वारे असो, ते या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत आणि त्यांचा कोणताही विचार केला जाणार नाही असं या प्रसिद्धीपत्रकात सांगितलेलं आहे। तर काही उमेदवारांचे प्रश्न होते की आमचे 1 आणि 2, 3 प्रश्न जे आहेत ते अद्याप चुकीचे आहेत। तर पहा मित्रो, त्यावरच यांनी हे प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे की ते म्हणतात की आता आम्हाला कोणतेही आक्षेप जे आहे ते मान्य नाही आणि त्यांचा विचार आम्ही करणार नाही आहोत, त्या कारणाने तुमचे ते प्रश्न आता बरोबर होतील याची शक्यता कमीच आहे। त्यानंतर पहा, आपण पाहणार आहोत डॉक्युमेंट। तर डॉक्युमेंट संदर्भात प्रश्न विचारले जातात, तर सविस्तररित्या डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे त्याची माहितीसुद्धा आपण जाणून घेणार आहोतच। तर पहा मित्रांनो, हे डॉक्युमेंट संदर्भातील परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचं। आता हे तर वाचण्याची गरजच नाही आहे। त्यामध्ये दिनांक पहा, 4 जानेवारी 2024 रोजीचं हे परिपत्रक आहे। अगोदरच जाहिरातीमध्ये डॉक्युमेंट जे आहेत ते नमूद केलेले होते, पण त्यानंतर सुद्धा एक प्रसिद्धीपत्रक जे आहे ते काढण्यात आलेलं आहे कागदपत्र तपासणी संदर्भात। तुम्ही पाहू शकता याचा विषय स्पष्टरित्या लिहिलेला आहे की कागदपत्र तपासणी। तर पहा, आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क गट ड संवर्गातील जे की आपण अगोदरच बघितलं 29 जिल्ह्यांमध्ये 108 परीक्षा केंद्रांवर या तारखेदरम्यान परीक्षा घेण्यात आली। 15 डिसेंबर 2023 पासून लॉग इन ID वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तरे आणि आन्सर शीट उपलब्ध करून देण्यात आली होती।
त्यानंतर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिकाच्या अनुषंगाने चुकीचे प्रश्नांचे पर्याय त्यावर आक्षेप घेण्याचा कालावधी 18 ते 20 डिसेंबर या दरम्यान देण्यात आला होता। तर त्यामध्ये पहा, सदर प्राप्त आक्षेपांबाबत TCS कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन ज्या पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकती समितीमार्फत स्वीकृत झालेले आहेत त्यामध्ये दुरुस्ती करून डबल ती पुन्हा सेकंड आन्सर की जी आहे ती लागलेली आहे। त्यानंतर पहा, यापूर्वीच प्रसिद्ध केलेल्यानुसार निराकरणानंतर या ठिकाणी पहा, निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सूत्र अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल। तर ती प्रसिद्ध झालेली आहेच। यामध्ये पहा, सरळ आपण डॉक्युमेंट्सवर येणार आहोत। तर हे महत्त्वाचं पॉईंट आहे। गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते की त्यांनी कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्हतेचे व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतींसह साक्षांकित प्रती तयार करून ठेवाव्यात। म्हणजे मूळ जे आहे तेही आपल्याला लागणार आहे आणि त्यासोबत झेरॉक्स जे आहेत त्यासुद्धा लागणार आहेत। त्यानंतर पहा, उमेदवारांची आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक चाचणी करण्यात येईल। म्हणजे आवश्यकता जर असली तरच तुमची बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होईल। त्यानंतर पहा, हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येतील। त्यानंतर कागदपत्र तपासणी जिल्हा किंवा विभाग स्तरावर पडताळणीसाठी प्रक्रिया राबवण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी एकतर तुमची जिल्हा स्तरावर तपासणी होऊ शकते किंवा विभाग स्तरावर सुद्धा तुमची तपासणी होण्याची शक्यता आहे। तर पहा, उमेदवारांचा व शासनाचा कालावधी जो आहे तो टाळण्यासाठी या आगाऊ सूचना सर्व उमेदवारांना प्रसिद्ध करण्यात येत आहे। जाहिरातीमधील नमूद अटी व शर्ती तसेच प्रचलित शासन निर्णयाद्वारे सर्व उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व त्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल। त्यामध्ये पहा, आता ज्या उमेदवारांकडे ही सुद्धा महत्त्वाची सूचना आहे, ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नसले त्यांनी काय करावे। तर पहा, ज्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रांपैकी एखादे प्रमाणपत्र, उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे यांनी डोमेसाईल सर्टिफिकेट उपलब्ध नसल्यास, म्हणजे तुमच्याकडे जर नसलं तर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून 1 महिन्याच्या सादर करण्यात येईल। अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल। तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस किंवा बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल। या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवाराने सादर करावयाचे आहे। कोणतेही शैक्षणिक जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्तीधारकाची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल व शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येणार आहे। तर पहा, एकंदरीत यांचं म्हणणं काय आहे की जर तुमच्याकडे कोणतेही कागदपत्र नसेल तर तुम्ही 100 रुपयाचा स्टॅम्प आणि त्यावर हा दिलेला मजकूर त्यांना लिहून ते न्यायचा आहे सोबत प्रतिज्ञापत्रावर। म्हणजे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर आपल्याला एक प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे आणि त्यात यांनी दिलेला हा मजकूर जो आहे तो स्पष्टरित्या लिहायचा आहे तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसेल तर, आणि तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी मिळणार आहे सादर डॉक्युमेंट करण्यासाठी। तर पहा, ज्यांच्याकडे कागदपत्र नसतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे। त्यानंतर पहा, कागदपत्र तपासणीसाठी आता कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यांची या ठिकाणी यादी देण्यात आलेली आहे। तर सर्वप्रथम आहे जन्मतारखेचे प्रमाणपत्र, म्हणजेच तुमचं जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र, यापैकी तुमच्याकडे एक जरी असलं तरी चालणार आहे। त्यानंतर पहा, जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, हे तर तुम्हाला लागणारच आहे। त्यानंतर पहा, जात वैधता प्रमाणपत्र, प्राधिकाऱ्याचे नाव, ठिकाण, प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, यानंतर जे आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणतो ते सुद्धा। त्यानंतर पहा, जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे म्हणजे नॉन क्रिमिलियरची जर तुम्हाला अट असेल तर त्याबाबतचंही सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर पहा, अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं डोमेसियल सर्टिफिकेट। त्यानंतर 6व्या क्रमांकाचं पहा, जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच शैक्षणिक पात्रता जी असेल जाहिरातीमध्ये त्यानुसार तुम्हाला ती मार्कशीट किंवा ती गुणपत्रिका त्यानंतर सर्टिफिकेट लागणार आहे। तर पहा मित्रो, या ठिकाणी गट ड साठी 10वी पात्रता होती, त्यामुळे तुम्हाला 10वी लागणार आहे। तुमच्याकडे जर 12वी असलं तर तुम्ही 12वीचं, ग्रॅज्युएशनचं, पोस्ट ग्रॅज्युएशनचं किंवा इतर क्वालिफिकेशन जर असेल तर त्या संदर्भातील सर्टिफिकेट सादर करू शकता। आता काही जणांचं म्हणणं असं आहे की माझ्याकडे सर ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मार्कशीट आहे पण डिग्री नाही। पण पहा मित्रो, कसं आहे, जर पात्रता 10वी असली तर 10वी तुम्हाला मिनिमम असणे आवश्यक आहे। म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जर ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरू शकता। पण तुमच्याकडे 10वीचं सर्टिफिकेट आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन एक्स्ट्रामध्ये झालेलं असेल आणि तुमच्याकडे जर त्याची डिग्री वगैरे नसेल तर तुम्ही एक प्रतिज्ञापत्र घेऊन जाऊ शकता। जे प्रतिज्ञापत्र त्यांनी वर दिलेलं आहे ते प्रतिज्ञापत्र नेल्यास तुम्हाला त्या ठिकाणी वेळ देण्यात येऊ शकतो। तर पहा, तुमच्या लक्षात आलंच असेल की काय महत्त्वाचं आहे आणि काय महत्त्वाचं नाही। जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते कंपल्सरी आहे आणि जे प्रमाणपत्र, जाहिरातीत ज्या पदांकरिता अनुभव आवश्यक असल्यास त्यांचा तपशील म्हणजे अनुभव ज्या ज्या ठिकाणी लागणार आहे
त्याचा तपशील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर पहा रजिस्ट्रेशन नर्सिंग काउन्सिल, फार्मसी काउन्सिल, डेंटल काउन्सिल, ऑक्युपेशनल व फिजिओथेरपी काउन्सिल कडील नोंदणी प्रमाणपत्र, म्हणजे ज्यांना नोंदणीचं प्रमाणपत्र आवश्यक असते त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र नेणं आवश्यक आहे. त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक अर्हता प्रमाणपत्र. त्यानंतर पाहू शकता समांतर आरक्षण धारक जे आहेत त्यांच्यासाठी पूर्ण या ठिकाणी सर्टिफिकेट जे आहे ते लागणार आहे, जर तुम्हाला समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर, किंवा तुम्ही त्यामधून जर अर्ज केलेला असेल तर. त्यानंतर पहा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, नंतर अर्जात नमूद केल्याच्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा, त्यानंतर स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र, आधार कार्ड आवश्यक आहे. या ठिकाणी पहा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, शासकीय ओळखपत्र, बँकेचे पासबुक, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र इत्यादीही चालणार आहेत. त्यानंतर पहा स्वतःचे पासपोर्ट साईज 2 फोटो आणि नंतर नाव बदललेलं असल्यास त्याबाबतचे गॅझेटेड किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास त्याबाबतचे विवाह प्रमाणपत्र. तर पहा मित्रांनो, ही जी आहे एकूणच लिस्ट, ती कागदपत्रांची लिस्ट जी आहे ती तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. तर मूळ कागदपत्रेसुद्धा आणि त्यासोबतच झेरॉक्ससुद्धा तुम्हाला न्यायचे आहेत. तर पहा ज्यांच्याकडे कागदपत्र नसतील त्या संदर्भात हा मजकूर दिलेला आहे, याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि एक प्रतिज्ञापत्र तयार करून ठेवा. तुमच्याकडे जर यापैकी कोणतेही डॉक्युमेंट नसल्यास तुम्हाला त्या ठिकाणी वेळ जो आहे तो देण्यात येणार आहे, पण तुम्हाला सोबत हे प्रतिज्ञापत्र न्यायचं आहे. तर पहा मित्रांनो, हाच होता एकंदरीत व्हिडिओ. यावर आपल्याला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की आमच्याकडे हे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांनी काय करावे. तर त्यांनी स्पष्टरित्या परिपत्रकच काढलेलं आहे आणि त्यामध्ये जे नमूद केलेली माहिती आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.